नमस्कार, अलकाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. चला तर मग आज आपण पाहणार आहोत भट्टीसारखे खारे शेंगदाणे बनवूया आपण. घरच्या घरी खारे शेंगदाणे कसे बनवायचे ते मी रेसिपी दाखवते. इथे मी मोठ्या साईजचे असे शेंगदाणे घेतलेले आहेत. मोठ्या साईजचे शेंगदाणे घेतले म्हणजे आपले खारे शेंगदाणे व्यवस्थित बनतात. एकदम कुरकुरीत असे आपले खारे शेंगदाणे होतात. याप्रमाणे तुम्ही जरूर करून पहा. आता इथे मी कढईमध्ये पाणी उकळत ठेवलेलं आहे. पाणी उकळून घ्यायचं चांगलं. त्याच्यानंतर आपण इथे 2 ते 3 चमचे बारीक मीठ टाकून घ्यायचं. मीठ जरा जास्तीचंच टाकायचं, म्हणजे काय होतं आपले शेंगदाणे खारे असल्यामुळे शेंगदाण्यामध्ये मीठ आपलं व्यवस्थित होत जातं. आता आपण पाणी उकळायला लागलेलं आहे. आता पाणी आपलं चांगलं उकळलं. मीठ जरा जास्ती प्रमाण टाकायचं. आता हे शेंगदाणे आपण टाकून घेऊ. आता हे शेंगदाणे आपण 5 मिनिट तरी आपल्या उकळत्या पाण्यात टाकून, शेंगदाण्याला आपल्या सुरकुत्या पडल्या पाहिजेत, नंतरच आपण ह्यातनं काढणार आहेत. 5 मिनिट आपण याला उकळू देऊया शेंगदाण्याला. खारे शेंगदाणे बनवताना नेहमी मोठ्या साईजचे शेंगदाणे घ्यायचे, बारीक शेंगदाणे नाही घ्यायचे किंवा अशा साईजचे शेंगदाणे घ्यायचे. आता आपण याला उकळून घेऊया चांगले. गरम पाण्यात उकळले ना शेंगदाण्याची साल अशी सुरकुत्या पडतात सालीला, नंतर आपण हे काढून घ्यायचे. एक 5 मिनिट तरी लागतात असे उकळून घ्यायचे. आता आपल्या शेंगदाण्याला छान असे सुरकुत्या पडलेले आहेत. आता आपण गॅस बंद करूया आणि शेंगदाणे काढून घेऊया. आता शेंगदाण्यातलं पाणी आपण काढून घेऊया. चाळणी ठेवलेली मी पुरणाची. आता यात आपण पाणी सर्व काढून घेऊया. नंतर याला एक कॉटनचा कपडा खाली टाकायचा किंवा नॅपकिन टाकायचं आणि त्याच्यावर आपण हे पसरून घेऊया. थंड होऊ द्यायचे थोडेसे थंड झाले की आपण याला कपड्यावर, कॉटनच्या कपड्यावर टाकायचे, म्हणजे यातलं पाणी आपलं शोषलं जाते. आता आपण याच्यावर कपड्यावर टाकून घेऊया. सर्व पाणी यातलं काढून घ्यायचं. आता इथे मी एक नॅपकिन टाकून घेतलं, त्याच्यावर आपण हे शेंगदाणे टाकून पसरून घेऊया. सर्व असे पसरून घ्यायचे. एक 5 मिनिटं तरी आपण सुकू द्यायचे ह्याला, म्हणजे यातलं सर्व पाणी गेलं पाहिजे. अशा प्रकारे आपण ह्याला पसरून घेऊया व्यवस्थित. एक 5 ते 10 मिनिटं किंवा 15 मिनिटं ठेवलं तरी चालेल. एकदम पण ड्राय करायची नाही आहेत. शेंगदाणे आपले आता चांगले सुकलेत. थोडेसे ओलसरपणा पाहिजे, हवा आहे त्याला, एकदम पण सुकवून नाही घ्यायचे. आता आपण पुढची प्रोसिजर पाहूया. आता इथे मी एक लोखंडाची कढई घेतलेली आहे. याच्यामध्ये आपण आपल्या रोजच्या वापरात जे नमक असतं, मीठ असतं, ते घ्यायचं आहे आणि ते कढई एकदम कडकडीत गरम करायची. नंतर आपण मीठ टाकून गरम करून घ्यायचं एकदम. आता मीठ आपलं कडकडीत गरम झालेलं आहे. पहा, आपण केक करताना किंवा बिस्किट करताना जर वापरलेलं मीठ असेल तरीसुद्धा ते आपण शेंगदाण्यासाठी वापरू शकतो. आता एकदम कडकडीत असं आपलं मीठ झालेलं आहे. थोडंसं पसरून घेऊया. शेंगदाणे टाकताना आपण गॅस मिडियम करायचा, एकदम फास्ट करायचा नाही. आता आपण याच्यामध्ये शेंगदाणे आहेत ते टाकून घेऊ. अशा प्रकारे आपण शेंगदाणे सुकवून घेतलेले आहेत. एकदम कोरडे करायचे नाहीत. त्याला आपण असं परतून घ्यायचं सतत. खमंग असे आपले शेंगदाणे आता भाजून घ्यायचे. याच्यामध्ये एकदम कुरकुरीत भट्टीसारखे शेंगदाणे आपले खारे शेंगदाणे होतात. तुम्ही अशा प्रकारे जरूर करून पहा. जास्त मीठ टाकले तर सगळे जेवढे शेंगदाणे तेवढे आपण टाकू शकतो. थोडंसं मीठ टाकल्यामुळे थोडे शेंगदाणे टाकलेत. गॅस मिडियमच ठेवायचा, फास्ट करायचं नाही, कारण आपलं मीठ पण गरम झालेलं आहे आणि मी लोखंडी कढई घेतलेली आहे, त्यामुळे एकदम गरम झालेले. गॅस बारीक करूनच शेंगदाणे भाजून घ्यायचे. मी लोखंडी कढई यासाठी घेतली, आपण ह्याच्यावर अशा झाऱ्याने फिरवणार तर याच्यावर अशा रेषा उमटतात दुसऱ्या कढईवर, म्हणून मी लोखंडी कढई घेतलेली. अशा प्रकारे आपण इथे शेंगदाणे भाजून घ्यायचे आणि काढून घेऊया. हे पहा, आता सर्व शेंगदाणे मी अशा प्रकारे मिठात भाजून घेते. अशा प्रकारे आपण हे भट्टीसारखे खारे शेंगदाणे बनवलेले आहेत. त्याचा आवाज पण पहा, एकदम कुरकुरीत असे भाजले गेलेत.
आता आपण याचं सरपट काढू. हे पहा, त्याचं वरचं साल पण असं व्यवस्थित निघतं आहे. हे पहा, खमंग चवीला एकदम मस्त अशी आपली खारी शेंगदाणे झालेले आहेत. रेसिपी जर आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.